अरे रघुनाथ, किती काम करतोस रे तू. आज तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचं आहे. तरी पण तू सकाळी शेतात जाऊन आलास. कधीतरी थोडा आराम करत जा. सुशीलाबाई गाईला चारा घालत असलेल्या रघुनाथला म्हणाल्या, आई, आज शेताला पाणी देणं गरजेचं होतं, नाही तर पीक कोमेजलं असतं. तुला तर माहीत आहे ना, मी शेताच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा करत नाही. आपण जर तसं केलं तर लोकांना खायला चांगलं धान्य कसं मिळेल. रघुनाथ म्हणाला, बरं बाबा, टाकते मी राणीला चारा. जा तू तयारी कर आणि आज जरा बरे कपडे घाल, नाही तर रोज शेतात घालून जायचेच कपडे घालशील. सुशीलाबाई म्हणाल्या, हो हो आई, तो नवीन शिवलेला ड्रेस आहे ना, आज तोच घालायचं म्हणतोय मी. रघुनाथ म्हणाला, वय, तेच घाल. त्या कपड्यांमध्ये तू अगदी राजबिंडा दिसतोस बघ. तुला माहीत आहे ना, बोलत होते मामा, मुलगी शहरात राहिलेली आहे, त्यामुळे जरा नीटनेटकंच या म्हणून. सुशीलाबाई म्हणाल्या, वय ग आई, किती वेळा सांगणार तू मला, मुलगी शहरात राहिलेली आहे आणि शिकलेली आहे. ती इथे आल्यावर तिला कळणारच ना, आपण शेतकरी कसे असतो म्हणून. रघुनाथ म्हणाला, हो रे बाबा, तू जा, नाही तर उशीर होईल. सुशीलाबाई म्हणाल्या, हो आई, आणि राणीला चारा घालून पाणी पण पाजशील. आपल्याला यायला उशीर झाला तर तिला तहान लागेल. असं म्हणून तो आत निघून गेला. सुशीला, अगं झाली का तयारी, निघायचं आहे आपल्याला. सदाशिवराव आत येत म्हणाले, वय दादा, झालंच आमचं. रघुनाथ, अरे चल, मामा आला बघ. सुशीलाबाई त्याला हाक मारत बोलल्या. सदरा ठीक करत रघुनाथ बाहेर आला. कसा दिसतोय मी आई, त्याने विचारले. खूपच देखणा दिसतोय. चल आता, आपल्याला तिथे पायी पोहोचायला 1 तासाच्या वर लागणार. सुशीलाबाई म्हणाल्या. एक पाण्याची बॉटल घेऊन तिघेही त्यांच्या प्रवासाला लागले. साधारण 12च्या आसपास ते शेजारील खेडेगावात पोहोचले. जिथे ते मुलगी बघायला जाणार होते तिथे सगळेजण त्यांचीच वाट बघत होते. या या सदाशिवराव, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. मुलीचे म्हणजेच सारिकाचे वडील बोलले. त्यांनी बकेटीत असलेल्या पाण्याने हातपाय धुतले आणि आत गेले. साधारण मातीच्या 2 खोल्यांचे असे ते घर होते. रखमा, पाहुण्यांसाठी चहा आणि काही खायला घेऊन ये. सारिकाच्या वडिलांनी हाक मारली. तशी एक मुलगी हातात ट्रे घेऊन हळूवार चालत आली. तिने सगळ्यांना चहा नाश्ता दिला. रघुनाथ तर तिला बघतच राहिला. तिच्या सौंदर्याने त्याला तिथेच भुरळ घातली. तिने ट्रे खाली ठेवला आणि समोरील गादीवर खाली मान घालून बसली. सदाशिवराव, ही आमची पोर सारिका, तिचे वडील म्हणाले. पोर तर देखणी आहे आणि शहरात जाऊन शिकलेली पण आहे म्हणता तुम्ही. सदाशिवराव म्हणाले, होय, आमची पोर लहान होती तेव्हापासून तिच्या मामाच्या घरी शहरात होती. आता लग्न करायचं म्हणून आणलं इथं. सारिकाचे वडील म्हणाले, पोर लहानपणापासून शहरात होती, घरकाम तर येत असतील नव. सुशीलाबाई म्हणाल्या, वय, सर्वच येते माझ्या पोरीला. सारिकाची आई म्हणाली, काय रे रघु, पसंत आहे का मग मुलगी. सदाशिवरावांनी विचारले. यावर रघुने लाजून खाली मान घातली. आमच्या रघुबद्दल तर आम्ही तुम्हाला सगळं सांगितलंच आहे. एकटाच आहे. बाप गेल्यापासून सगळी शेती तोच बघतो आणि दरवर्षी चांगलं पीक काढतो. तुमच्या पोरीला कशाची सुद्धा कमी पडणार नाही बघा. सदाशिवराव म्हणाले. सारिकाच्या आईने तिला सर्वांच्या पाया पडण्याचा इशारा केला. सांगितल्याप्रमाणे ती सर्वांच्या पाया पडली आणि रघुनाथवर एक कटाक्ष टाकून आत निघून गेली. तिच्या मागोमाग तिची आईसुद्धा आत गेली. सारिका, कसा वाटला तुला मुलगा, पसंत तर आला नव. तिच्या आईने विचारले. मुलगा दिसायला तर छान आहे, पण शेतकरी असल्यामुळे माझं मन थोडं मागे पुढे करत आहे. सारिका म्हणाली. अगं, तुला काय कळत नाही, आपल्या शेतकऱ्याची सर तर शहरातील मुलं काय करतील. एकटाच आहे मुलगा आणि मेहनती बी आहे. तुला काहीच कमी पडणार नाही तिथं. आता आपल्या घरी तर शेतीचा एक तुकडा नाही, पण तुझ्या नशिबाने तुला 6 एकर शेती मिळत आहे.
आणि ती पण समधी बागायती आहे. सारिकाची आई म्हणाली. ठीक आहे, मला पसंत आहे मुलगा, सारिका म्हणाली. तशी तिची आई खुश झाली आणि ती खुशखबर द्यायला बाहेर आली. आव, आपल्या सारिकाला बी समद पसंत आहे म्हटलं, ती बोलली. की लगेच लयच चांगली गोष्ट आहे. मग सदाशिवराव पक्क समजायचं का लग्न? सारिकाचे बाबा म्हणाले. वय वय, आमच्याकडून तर पक्कच आहे समजा, सदाशिवराव म्हणाले. ठीक आहे, मग लवकरच चांगला मुहूर्त बघून लग्न उरकून टाकू, सारिकाचे वडील म्हणाले. पाहुण्यांनी निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागले. सदाशिव दादा, आज तुझ्यामुळं माझ्या रघुला खूप चांगली पोर भेटली बघ. सख्या भावापेक्षा तू मानलेला असून भावाचं प्रत्येक कर्तव्य पार पाडलं, सुशीलाबाई म्हणाल्या. आता एकदा तेवढी सून नांदली की झालं आमच्या घरी. तू असा विचार का करतेस? आपल्या रघुत काय कमी आहे जी पोर नाही नांदणार? असा पोरगा नशिबावाल्यांनाच जावाई म्हणून मिळतो, सदाशिवराव म्हणाले. गप्पा करतच ते संध्याकाळी गावी पोहोचले. रघुनाथने हातपाय धुतलं, नवे कपडे काढून रोजचे साधारण कपडे घातले आणि बाहेर आला. मी एकदा शेतात फेरफटका मारून येतो, रघुनाथ म्हणाला. अरे, आजचे दिवस राहू दे, दिवसभर चालून पाय नाही दुखत का तुझे? सुशीलाबाई म्हणाल्या. नाही आई, या वेळेला शेतातून जनावरं घरी येतात आणि आपल्या शेताला कंपाऊंड नाही, त्यामुळं लगेच घुसत्यात. सगळी नासाडी होती पिकाची. मी जाऊन येतो, तू कर आराम, असं म्हणून तो निघून गेला. पुढच्या महिन्यातच सारिका आणि रघुनाथचं लग्न लागलं. लग्नाच्या दिवशी रघु तिला घ्यायला बैलगाडी घेऊन आला होता, त्यामुळे सारिका थोडी नाराज झाली होती. पण दुसऱ्या दिवशी तिच्या आईने तिला समजावून सांगितले, त्यामुळे तिने ते मनातून काढून टाकलं. रघुचं घर तसं खूप बरं बांधलेलं होतं. कौलाच्या 4 खोल्या होत्या, त्यामुळे सारिकाला घराबद्दल काही तक्रार नव्हती. दोघांच्याही हातून पूजा झाली आणि आज होती त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र. फुलांनी सजवलेल्या पलंगावर सारिका बसलेली होती. तेवढ्यात हळूच दार उघडून रघुनाथ आत आला. त्याने दरवाजा बंद केला आणि तिच्याजवळ जाऊन बसला. तुला मी पसंत तर हाय नव? त्याने विचारले. यावर सारिकाने फक्त मान हलवून होकार दिला. तुला माहीत आहे का, आधी आमच्या घरात संडास नव्हता, पण तू शहरात राहिलेली आहे ना, त्यामुळं तुला बाहेर जायची सवय नसल, म्हणून आम्ही आपलं लग्न पक्क झाल्यावर तुझ्यासाठी बनवून घेतला, रघु म्हणाला. तसं सारिकाचं तोंडच पडलं. लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी या गप्पा करतं का? ती मनातच म्हणाली. हे बघ सारिका, मी एक साधारण शेतकरी मुलगा आहे. माझी तुझ्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की तू माझ्या आईला आणि आपलं घर सांभाळावं. मी शेतात गेल्यावर तू मागून माझ्यासाठी भाकरी घेऊन यावं. त्या बदल्यात मी तुला काहीच कमी पडू देणार नाही. तू मागशील ते देईन मी तुला. मला माहीत आहे तू शहरात राहिलेली आहे, त्यामुळं तुला शेतातील कामं येत नसतील. तू काळजी नको करू, तू घर सांभाळलं तरी बस आहे माझ्यासाठी, रघु म्हणाला. आता सारिका त्याच्या या बोलण्याला वैतागली होती. मी झोपू का? मला झोप येत आहे, ती बोलली. आजची रात्र झोपायची असते होय? आज तर आपण प्रेमाच्या गप्पा करू. तू काही तुझ्याबद्दल सांग, मी काही माझ्याबद्दल सांगतो. तुला काय आवडते ते सगळं सांग मला, असं म्हणून रघुने तिला मिठीत घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशीलाबाई उठल्या. त्यांनी घरापुढं सडा टाकला, रांगोळी काढली आणि देवपूजा केली, चहा टाकला. आई, चहा दे मला, आत्ता शेतातून आलेल्या रघुने त्यांना हाक मारली. तू शेतात गेला होता? त्यांनी चहाचा कप त्याच्या हातात टेकवत विचारले. होय, सकाळी 5 वाजताच गेलो होतो. तुला माहीत नाही का, आज लाईट सकाळीच असते आणि पिकाला पाणी देणं गरजेचं होतं, रघु म्हणाला. त्याने चहा घेतला आणि इकडे तिकडे नजर फिरवली. सारिका नाही उठली का अजून? त्याने विचारले. नाही, सुनबाई अजून झोपलेलीच आहे. झोपू दे, तिला सवय नसल लवकर उठायची आपल्यासारखी. आता हळूहळू
सर्व शिकल ती, सुशीलाबाई म्हणाल्या. त्यांनी रघूसोबत चहा घेतला आणि स्वयंपाकाला लागल्या. रघूही गुराढोरांचं शेणपाणी करू लागला. साधारण 9 वाजता सारिकाला झोपेतून जाग आली. तिने आंघोळ केली आणि बाहेर आली. सुनबाई, उठलीच वय? थांब, तुझ्यासाठी चहा टाकते मी, सुशीलाबाई म्हणाल्या. यावर ती काहीच बोलली नाही. रघूही शेणपाणी झाल्यावर आत आला. त्याने बघितले सारिका खाटेवर आरामात बसलेली होती आणि सुशीलाबाई आज स्वयंपाक करत होत्या. सारिका, आईला मदत कर स्वयंपाकात, तो म्हणाला. त्यासाठी आधी तुम्ही गॅस आणा. मला चुलीवर करायची सवय नाही. फू करणं मला नाही जमणार आणि किती दुपट जातं डोळ्यात, सारिका म्हणाली. बरं, मी बघतो. उद्या शहरात जाऊ. पण तू करून बघ. तुझ्या घरी तुझी आई बी चुलीवरच करत असेल नव, रघू म्हणाला. ती करत असेल, पण मला लहानपणापासून शहरात राहिलेली आहे, त्यामुळे मला सवय नाही त्याची, सारिका म्हणाली. बरं, तू रागाला नको जाऊ. मी आणतो उद्या, रघू म्हणाला आणि तो शेतात निघून गेला. सुनबाई, मी स्वयंपाक करते, तोवर तू धुणी भांडी कर. नंतर आपण रघूसाठी जेवण घेऊन जाऊ शेतात. तिकडून परत येताना भाजीसाठी शेतातून भाजीपाला पण आणू, सुशीलाबाई म्हणाली. यावर सारिका काहीच न बोलता कपडे धुवायला लागली. आई ग, या कोट्यावर कपडे धुवून माझे हात दुखायला लागले, ती बोलली. थोड्या वेळात सुशीलाबाईंनी भाकर बांधली आणि सारिकासोबत त्या शेतात निघाल्या. माझे धनी गेल्यापासून माझा रघू सर्व शेती एकटाच सांभाळतो. आधी मी पण जात होती त्याच्यासोबत, पण आता माझे पाय काहीच काम करत नाहीत, म्हणून तो मला शेतात काहीच करू देत नाही. आता तू आली आहेस ना व, त्याला थोडी मदत होईल आणि तेवढाच त्याच्या जीवाला आराम भेटल, सुशीलाबाई म्हणाल्या. तुम्हाला म्हणायचं काय आहे? त्यांच्यासोबत एवढ्या उन्हात मी पण काम करू? लहानपणापासून शेतात पायसुद्धा टाकला नाही मी, सारिका ठसक्यात बोलली. बरं, तुला नसल जमत तर राहू दे, सुशीलाबाई नमती घेत बोलल्या. थोड्याच वेळात त्या दोघी शेतात पोहोचल्या. सारिकाला बघून रघू खुश झाला. त्याने भाकर खाल्ली आणि परत कामाला लागला. सारिका आणि सुशीलाबाई घरी परतल्या. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी तो सारिकासाठी गॅस घेऊन आला आणि सोबत मोगऱ्याचा गजरासुद्धा. त्याने त्याच्या हाताने सारिकाच्या केसांना तो लावला. या बदल्यात एखादा सोन्याचा दागिना आणला असता तर मला बरं वाटलं असतं, सारिका म्हणाली. यंदा आपल्या शेतात पीक लय छान आहे, तर निघाल्यावर करू तुझ्यासाठी दागिने, रघू म्हणाला. तशी सारिका खुश झाली. दुसऱ्या दिवशी ती गॅसवर स्वयंपाक तर करत होती, पण फक्त रात्री, कारण सकाळी ती उठायची तोपर्यंत सुशीलाबाईंचा स्वयंपाक झालेला असायचा. असेच दिवस जाऊ लागले. रघू आणि सुशीला सारिकाला काहीच बोलत नव्हत्या. दिवसेंदिवस तिच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. तिच्यासाठी रघूने घरवी सर्व सामान आणलं होतं. आधी गॅस, नंतर फ्रीज. कपडे धुवून तिचे हात दुखायचे, त्यामुळे वॉशिंग मशीनसुद्धा. एक दिवस दोघे त्यांच्या रूममध्ये गप्पा करत होते. अहो, तुम्हाला माहीत आहे का, आजकाल ते नवीन मोबाईल निघालेत ना, टच स्क्रीन, ते मला पाहिजे. घरी राहून मला बोर होते, त्याच्यामुळे थोडा टाईमपास होत जाईल माझा. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा शहरात नोकरी करतो. मी आता माहेरी गेली होती तेव्हा ती पण आली होती. तेव्हा सांगत होती ती मला तिच्या नवऱ्याने तिला घेऊन दिला आहे म्हणून, सारिका म्हणाली. सारिका, 1-2 महिन्यांनी देईल घेऊन. आत्ताच आईच्या दवाखान्यात पैसे गेले आणि माझ्याकडे जास्त पैसे नाहीत शिल्लक. थोडे आहेत, दुःखासाठी पाहिजेच जवळ, रघू म्हणाला. तशी सारिका त्याच्यापासून दूर झाली. म्हणून मला शेतकरी नवरा पाहिजे नव्हता. तुमच्यासारखे अडाणी असतातच असे. जवळ पैसा आहे तरीसुद्धा मला मोबाईल घेऊन द्यायला नाही बोलतात. तुम्हाला त्यातलं काही कळत नाही, पण मी शिकलेली आहे, मला कळते सर्व. मला उद्याच्या उद्या मोबाईल पाहिजे, नाही तर मी माहेरी जाते.
ती जवळजवळ ओरडण्याच्या स्वरातच बोलली, सारिका तू शांत हो, मी देतो तुला उद्या मोबाईल आणून, रघु म्हणाला. पण सारिकाच्या बोलण्याचं त्याला वाईट वाटलं होतं. शिकायची इच्छा त्याची पण होती, पण वडील गेले आणि त्याला शिक्षण सोडून शेती बघावी लागली. पण तरीही तो अडाणी नव्हता. काहीच विचार न करता, सारिका मला अशी कशी बोलू शकते, मी शेतकरी आहे तर तिला पसंत नाही का, विचार करता करताच त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी तो सारिकासाठी मोबाईल घेऊन आला, ज्यामुळे तिचा त्याच्यावर असलेला राग नाहीसा झाला. सारिका, उद्याचे दिवस तू लवकर उठ आणि स्वयंपाक कर, आईची तब्येत ठीक नाही, रात्री झोपताना रघु म्हणाला. काय, लवकर उठणं माझ्याच्याने नाही होणार, आणि नाटक करत असतील त्या, धंदा नाही करावा लागणार म्हणून, सारिका म्हणाली. सारिका, हे काय बोलते तू, आई नाटक कशाला करेल, आजपर्यंत म्हटलं का तिने कधी तुला लवकर उठ म्हणून, तुला एक शब्दानं दुखवत नाही ती, आणि तू डायरेक्ट तुला म्हणते की ती नाटक करत असेल, रघु मोठ्याने म्हणाला. त्याचा आवाज बाहेर खाटेवर झोपलेल्या सुशीलाबाईंनी ऐकला, आणि आपल्यामुळं मुलगा आणि सुनीत भांडण होत आहे हे बघून त्यांना खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी रघु उठला तर सुशीलाबाई स्वयंपाक बनवत होत्या आणि सारिका अजून झोपलेली होती. सारिकाचं आता हे खूप अति झालंय. सारिका, त्याने रूममध्ये जाऊन तिला मोठ्याने हाक मारली. तशी ती उठून बसली. तुला कालच सांगितलं होतं ना, उद्याचे दिवस लवकर उठ म्हणून, आई स्वयंपाक करत आहे आणि तू अजून झोपलेली आहेस, रघु म्हणाला. ओरडू नका माझ्यावर, मी तुम्हाला कालच सांगितले होते, मला लवकर उठणं जमणार नाही, ती सुद्धा आवाज चढवून बोलली. त्या दोघांच्या आवाजाने सुशीलाबाई त्यांच्या रूममध्ये आल्या. रघु, अरे शांत हो, मला काही त्रास नाही, तू उगाच कशाला ओरडतोस तिला, त्यांचं भांडण मिटवण्यासाठी त्या म्हणाल्या. खरं तर सकाळपासून त्यांना चक्कर येत होते. आधी आपणच आग लावून द्यायची, नंतर विझवायचं नाटक करायचं, सारिका म्हणाली, आणि ती आंघोळीला निघून गेली. सुशीलाबाईंनी रघुला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. संध्याकाळी रघु शेतातून परतला तर सारिका कुणासोबत तरी फोनवर बोलत होती. तो बाहेरच बसला, पण तिचं बोलणं त्याला सगळं ऐकू येत होतं. तुझं भारी आहे शहरात, इथं मेलं फुटकं माझं नशीब, जे मला शेतकरी नवरा भेटला. दिवसभर कामं करावी लागतात, विहिरीवरून पाणी आणावं लागते, खूप वैतागली आहे मी इथे, आपण मागितलेलं काहीच मिळत नाही. तुझं नशीब खूप चांगलं आहे, तुला शहरात नोकरी करणारा नवरा मिळाला, सारिका फोनवर सांगत होती. हे ऐकून रघुचा पारा चढला. आपण तिच्यासाठी एवढं काही करूनही ती आपल्याबद्दल वाईटच सांगत आहे. आता मला हिच्यासोबत नाही राहायचं, जोपर्यंत हिला अद्दल घडत नाही. माहेरी जाऊन दुसऱ्यांच्या शेतात खुरपायला जाईल ना, तेव्हा कळेल हिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने तिला उठवलं. आता आज काय झालं, मला लवकर उठवलं, ती वाकडं तोंड करत बोलली. तू आत्ताच तुझ्या माहेरी जात आहे, चल मी तुला सोडतो, रघु म्हणाला. हे काय बोलताय तुम्ही, मी कशाला जाऊ तिथे, सारिका चकित होऊन म्हणाली. कारण आता मला तुझ्यासोबत नाही राहायचं, तुला जेव्हा वाटेल की तू इथे एका शेतकऱ्याची बायको म्हणून राहू शकतेस तेव्हाच परत ये, रघु म्हणाला. तसा सारिकाला धक्काच बसला. आहो हे काय, बस, मला आता काहीही ऐकून घ्यायचं नाही, तू सामान भर, मी बाहेर वाट बघतो, असं म्हणून तो निघून गेला. थोड्या वेळाने सारिका तिचं सामान घेऊन बाहेर आली. तेवढ्यात सुशीलाबाईसुद्धा त्यांच्या रूममधून बाहेर आल्या. सारिका, कुठं जात आहे तू, त्यांनी विचारले. ती तिच्या माहेरी जात आहे, मी जातोय तिला सोडायला, रघु म्हणाला. पण असं अचानक, सुशीलाबाईंनी विचारले. ते मी तुला परत आल्यानंतर सांगतो, तू चल, रघु सारिकाकडे बघत म्हणाला. तशी ती त्याच्या मागे चालू लागली. संध्याकाळी तो तिला सोडून परत आला. त्याने सुशीलाबाईंना असे सांगितले. थोड्या दिवसांसाठी ती गेली आहे. इकडे सारिकानेही घरी सांगितले नव्हते.
की रघु रागाने तिला इथे सोडले आहे. असेच 15 दिवस निघून गेले. सारिका, तुला तर आमची परिस्थिती माहीत आहे ना व? रोजच कमावतो आणि तेवढंच खातो. आता तू आले आहेस तर आमचा खर्च वाढला आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर तुझे भाऊ बहीण आमच्यासोबत शेतात येतात. तू जावई बापूंना बोलवून त्यांच्यासोबत निघून जा, नाहीतर आमच्यासोबत उद्यापासून शेतात चल, तिची आई बोलली. तशी ती विचारात पडली, कारण रघुने तिला घ्यायला यायला स्पष्ट नकार दिला होता आणि स्वतः तिथे जाणं हे तिचा इगो हर्ट झाला असता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिने घरच्यांसोबत शेतात जाण्याचं ठरवलं. तिथे उन्हात पूर्ण दिवस काम करून संध्याकाळी थकून ती घरी आली आणि तिच्या आईने तिला स्वयंपाकात मदत करायला सांगितली. आता तिला तिच्या घराची खूप आठवण आली. लग्नानंतर रघुने तिला एकदाही शेतात नेलं नव्हतं. नाही तिच्याकडून सुशीलाने घरातील जास्त काम करून घेतले होते. दुसऱ्या दिवशी ती सकाळीच उठून परत शेतात जाऊ लागले. तिला रस्त्यात तिची मैत्रीण भेटली, जिचं लग्न शहरात नोकरी करणाऱ्या मुलासोबत झालं होतं. रेश्मा, कशी आहेस तू? सारिकाने विचारले. काय सांगू सारिका तुला, माझ्या नवऱ्याची नोकरी गेली. त्यामुळे त्यांना दारूचं व्यसन लागलं. ते रोज मला मारहाण करू लागले. कर्ज काढून त्यांनी मला घरातील वस्तू घेऊन दिल्या होत्या. ते कर्ज भरण्यासाठी मी रोज कामाला जाऊ लागले. पण माझा नवरा कुठेच जात नव्हता. घरी राहून फक्त दिवसभर दारू प्यायचा आणि पैसे नाही दिले तर मला मारहाण करायचा. त्यामुळे मी इथं निघून आली. तुझं खूप छान आहे ना, नोकरी जाण्याचं टेन्शन ना काही. शेती आहे तेवढीच राहणार. आमच्यासारखं दुसऱ्यांच्या हाताखाली काम तरी करावं लागत नाही. आपल्या शेतात काम करा आणि सुखी राहा, रेश्मा म्हणाली. तशी सारिका शॉक झाली. मला तर वाटत होतं शहरातील जीवन खूप छान आहे, पण रेश्मा तर वेगळंच काही सांगत आहे. ती तिथे काम करायची आणि तिचा नवरा दारू प्यायचा. यांनी मला घरच्या शेतात सुद्धा कधी पाऊल टाकू दिलं नाही. मी जे मागितलं ते मला आणून दिलं, तरीही मी किती काही बोलत होते त्यांना. मी खूप चुकीचे वागले त्यांच्यासोबत, सारिका मनातच म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने तिचं सामान भरलं आणि तिच्या वडिलांना सासरी सोडायला लावले. रघु तिला बघून खूप खुश झाला. आहो, मला माफ करा, मी खूप चुकीचं वागले तुमच्यासोबत आणि आत्यासोबत, सारिका म्हणाली. मला तुला फक्त तुझी चूक कळून द्यायची होती, जी तुला कळली आहे. मी तुला माफ केलं, रघु म्हणाला. दुसऱ्या दिवशीपासून सारिका सकाळीच उठून सगळी कामं करू लागली आणि रघुसोबत शेतात जाऊ लागली. तिच्यात माहेरवरून परतल्यानंतर आलेल्या या बदलावाने सुशीलाबाई आणि रघु खूप खुश झाले. कथा आवडल्यास कथेला लाईक नक्कीच करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.